तुकडेबंदी कायद्यातील सुधारणेला अधिनियमात रूपांतरित करण्यात आले। नागपूर हिवाळी अधिवेशनात विधानसभा आणि विधान परिषदेमध्ये नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी या संदर्भात मांडलेल्या विधेयकाला सभागृहाने एकमताने मंजुरी दिली। या निर्णयामुळे सर्वसामान्य नागरिकांनी खरेदी केलेल्या 1 गुंठा, 2 गुंठे, 3 गुंठे अशा क्षेत्रांचे तुकडे नियमानुकूल होण्यास मोठी मदत होईल असा विश्वास नामदार विखे पाटील यांनी व्यक्त केला। तुकडेबंदी कायद्यातील सुधारणेला 10 ऑक्टोबर 2024 रोजीच्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता घेऊन माननीय राज्यपाल महोदयांच्या मान्यतेने दिनांक 15/10/2024 रोजी अध्यादेश प्रसिद्ध करण्यात आलेला होता। या अध्यादेशाचे आज विधिमंडळाच्या मान्यतेने अधिनियमात रूपांतर झालेले आहे। प्रमाणभूत क्षेत्रापेक्षा कमी क्षेत्राची खरेदी विक्री करून झालेले व्यवहार नियमित करण्यासाठी 2017 सालापर्यंत असलेली मुदत 2024 पर्यंत वाढविण्याबाबत निर्णय करून 25% ऐवजी 5% शुल्क भरून या जमिनी नियमानुकूल करण्याच्या प्रस्तावाला मान्यता दिलेली होती। या विधेयकाला दोन्ही सभागृहात मान्यता मिळाल्याने तुकडाबंदी कायद्यातील सुधारणेचा मार्ग मोकळा झाला आहे। या निर्णयाचा मोठा दिलासा राज्यातील नागरिकांना मिळणार असून याबाबत महसूल विभागाने माजी सनदी अधिकारी उमाकांत दांगट यांच्या नेमलेल्या समितीच्या शिफारसीही यासाठी विचारात घेण्यात आल्या आहेत। शिवसत्ता टाइम्ससाठी प्रवीण पाटील, नागपूर। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।